आम्ही तसे फोन घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर गोरे साहेबांच्या इथं बसलो। तिथे नेमके त्यांचे पोलीस मित्र जे आहे ते सायबर कोऑर्डिनेटर ते त्यांनी सुद्धा तिथे लगेच आमचे फोन हातात घेतले की जे माझ्या अकाउंटमधून त्यावेळेस त्यांना 3 OTP आले, एक 50,000 परत दुसरा 50,000। तर त्यांनी त्यावेळेस ते OTP आला की डिलीट कर म्हणजे आमचे पुढचे पैसे सुद्धा वाचले। आणि नंतर गोरे सरांनी SBIचे जे मॅनेजर साहेब आहेत प्रवीण सरवदे यांना फोन केला। त्यांनी ताबडतोब माझं SBIचं अकाउंट जे आहे ते होल्ड केलं, म्हणजे ब्लॉकच केलं। आणि त्याच्यानंतर मग बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुद्धा माझा भाऊ पण गेला आणि गोरे सरांनी पण त्या मॅनेजरला फोन करून माझ्या मिस्टरांचं पण अकाउंट त्यांनी ब्लॉक करायला सांगितलं। आणि ते ब्लॉक केल्यानंतर जे काही मेसेजेस होते, SMS होते किंवा त्याच्यानंतर त्याचे जे कॉल येत होते फ्रॉडचे, हे सुद्धा राठोड सरांनी अगदी तातडीने त्वरित कारवाई करून ताबडतोब त्यांनी आमच्या अकाउंटमधून हे करून नंतर सायबरला ज्यांनी फ्रॉड केला, ज्याच्या अकाउंटला ते पैसे गेले त्याच्या अकाउंट सुद्धा स्वीज केले तिथे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या अकाउंटला जी काही 146 बाकी म्हणजे राहिली नसती, पण आम्ही बँकेत आल्यानंतर त्यांनी जी तातडीने आम्हाला मदत केली त्याच्यामुळे माझ्या अकाउंटला 146 तरी शिल्लक राहिले आणि माझ्या मिस्टरांच्या अकाउंटमध्ये 42,000 तरी शिल्लक राहिले। जर का यांनी पटकन मदत केली नसती तर आमचे आहे ते आम्ही शून्यामध्ये गेलो असतो। तर या दृष्टीने तसे एकूण 4 लाख होते। 4 लाखापैकी आता त्यांनी कारवाई केल्यामुळे आम्ही तर अजून पोलीस स्टेशनमध्येच आहोत, पण त्या कारवाईमुळे आमचे 2 लाख रुपये तरी आता सध्या होल्डमध्ये आहेत, म्हणजे ते आम्हाला 100% मिळणारच आहे। आणि उर्वरित जी अमाऊंट आहे ती त्यांचा प्रयत्न चालू आहे। तर मी सर्व जवाहरनगर पोलीस स्टेशनचे शतशः धन्यवाद आणि आभार मानते। खूप खूप धन्यवाद। काय आवाहन करणार तुम्ही? आता जी आम्ही चूक केली की जे आम्ही कस्टमर केअरचा नंबर हे करून जे केलं आणि त्यांनी जे फ्रॉडवाल्यांनी जे ॲप डाउनलोड करायला सांगितलं ते असे जर खात्री नसेल तर आपण ते ॲप डाउनलोड करू नये। आणि त्यांच्या बोलण्याच्या याच्यामध्ये येऊन आम्ही जे आमचे बँकेचे डिटेल्स दिले किंवा सगळे डिटेल्स दिले ते आपण अशी चूक कोणीही करू नये। आणि होणाऱ्या फ्रॉडपासून आम्ही जसं फसलो गेलो कोणाच्याही बोलण्यात न येता आपण त्या फ्रॉडपासून जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा। आणि सगळ्या दृष्टीने खात्री झाल्याशिवाय कोणतंही ॲप डाउनलोड करू नका, एवढं मी सर्वांना आवाहन करते। ॲप हॉटस्पॉट आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास ACP कल्याणकर साहेब उस्मानाबाद विभाग यांनी मला फोनद्वारे कळवले की रमेश कुलकर्णी आणि शैलजा कुलकर्णी हे सिनियर सिटीजन आहेत, राहणार लक्ष्मीनगर गारखेडा, यांच्याबाबत टाटा स्काय कस्टमर केअरच्या नंबरवरून फ्रॉड झालेला आहे, त्यांचे 95,000 कट झालेले आहेत। तर मी तात्काळ त्यांना पोलीस स्टेशनला पाठवत आहोत, त्यांना मदत करा अशी त्यांनी मला ACP साहेबांनी माहिती दिली। त्यानुसार मी लगेचच पोलीस स्टेशनला फोन करून आमचे सायबरचे काम करणारे मारुती गोरे यांना माहिती दिली। तसेच आमचे पोलीस अंमलदार यांना सुद्धा फोन करून कुलकर्णी हे पोलीस स्टेशनला आले तर तात्काळ त्यांना मदत करा असे सांगितले। त्यानुसार कुलकर्णी हे आल्यानंतर लगेचच पोलीस अंमलदार गोरे यांनी माहिती घेतली असता रमेश कुलकर्णी यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाउंटमध्ये 1,42,000 रुपये होते, त्यापैकी 95,000 रुपये हे ऑलरेडी डेबिट झालेले होते। आणि शैलजा कुलकर्णी यांच्या अकाउंटवर यांचे SBIमध्ये अकाउंट होते आणि त्यामध्ये 2,35,000 रुपये होते, त्यापैकी 95,000 त्यानंतर 20,000 असे 1,35,000 डेबिट होण्याचं काम सुरू होतं। पोलीस अंमलदार गोरे यांनी तात्काळ SBIचे बँक मॅनेजर प्रवीण सरवदे शाखा सुदगिरणी यांना लगेच फोन केला। त्यांनी कुठलाही म्हणजे विलंब न करता त्यांनी तात्काळ लगेच सदरचे अकाउंट हे डेबिट फ्रीज केलं। आणि इतर जे अकाउंट आहे त्याबाबत गोरे आणि आम्हाला जे नेहमी पोलीस मित्र म्हणून मदत करणारे रमेश राठोड यांनी सुद्धा त्यामध्ये सहकार्य केले। आम्ही एकूण टोटल 2,30,000 अमाऊंट ही डेबिट झालेली होती, त्यापैकी 1,35,000 अमाऊंट ही आम्ही होल्ड केलेली आहे। बाकीचे 95,000 अमाऊंट ही अजून प्रोसेसमध्ये आहे, ती सुद्धा आम्ही
जे आहेत रमेश कुलकर्णी आणि शैलजा कुलकर्णी यांना परत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि 100% त्यांना ती अमाऊंट परत होईल. महाराष्ट्र शासनाचे ऑक्टोबर महिना हा सायबर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या संदर्भात पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लोकांना आवाहन करत आहे की त्यांना जर कोणी अननोन नंबरवर फोन आला तर ते आपला अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबर रजिस्टर असलेले देऊ नये, OTP शेअर करू नये. तसेच एखादी गुगलवर जर लिंक आली असेल तर ती सर्च करताना ती त्याचं खरे आहे का खोटे आहे ही पाहावी. तसेच APK फाईल जर असतील त्या तर डाउनलोड करू नयेत, त्याची खात्री करावी असे मी जनतेला आवाहन करतो. आणि आपण या गोष्टीचं जर हे केलं तर आपण सगळ्यांना सायबर फ्रॉडपासून वाचवू शकतो.